आषाढी वालीला. मग पार्वती म्हणली मी पण येते. भगवान शंकर म्हणले तू येऊ नको, तू इथेच थांब. मग पार्वतीने इतका हट्ट धरला. मग पार्वती भगवान शंकर म्हणले बरं ठीक आहे चल. दोघे जण निघाले. पार्वतीने घरची सर्व अवस्था केल्याच्या नंतर दोघे जण निघाले. त्यावेळेस अजून आवाज येऊ लागला, थांबा बाबा मला पण यायचं आहे. आता हा कोण? लंबोदर पीतांबर करवल वंदना सरळ सुंदर मोठ्या मोठ्या लांबला कसं नाही गणपती बाप्पा म्हणाले बाबा मला पण यायचं आहे. भगवान शंकर म्हणले बाळा तू इथेच थांब, मी तुला खाऊ देऊ खाऊ. मग गणपती म्हणला बाबा मला खाऊ नको, मला तुमच्या सोबत यायचं आहे. भगवान शंकर म्हणले बरं ठीक आहे चल, पण आता याला न्यायचं कसं? पार्वती म्हणला काढा आपली फोर व्हीलर. आता यांची फोर व्हीलर कोण? नंदी. निघाले. दिंडीच्या तळापर्यंत आले. तिथे 80 वर्षाच्या म्हाताऱ्या 25 वर्षाचे तरुण नाचत होते. रंभादीक नाचती उभ्या जोडोनी हात. 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 निघाल्यानंतर पोळ्याचा सण होता. पोळ्याचा बायको नवऱ्याला म्हणाली काय वाच पोळा काय असतो? बैलाचा सण असतो. थोडं पुढे गेल्यानंतर म्हशी दिसल्या. म्हशी. ती म्हणली माय म्हशीला सण नसतो काय करा? नवरा म्हणले असते ना समुद्रात. तिचा झाला अपमान. थोडं पुढे गेल्यानंतर गाढव दिसले. गाढव. तिच्या डोक्यात एकच नवऱ्याचा अपमान करायचा. पण नवरा होता हुशार. ती गाढवाकडे नवऱ्याला म्हणाली तुमचा पाहुणा. कोणाकडे? गाढवाकडे. तुमचा पाहुणा. नवरा होता हुशार असतो. म्हणला राम राम सासरे बुवा, ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. विठाला एक नवरा शिकलेला बायको मामाची केली 5वी नापास. हे मरणाचं शिकलेलं इंग्लिश भाषा आणायचं. घरात वारकरी आले. वारकरी नंतर यानं बायकोला इंग्लिश मध्ये ऑर्डर केलं. बायकोला म्हणलं 2 कप टी. आता 2 कप टी याचा मराठीमध्ये अर्थ काय? 2 कप चहा. तिला इंग्लिश जमत नव्हतं. ती म्हणली मी कपटी. पदरच कसला गर्ल्स असते. म्हणले तू कपटी, तुझी आई कपटी, तुझा बाप कपटी, तुझा खानदान कपटी, पण मी नाही कपटी. ती वारकरी सहित कीर्तनला गेलं. नकोच मला. पण काय करायचं असं ते बोलत जाऊ ना. समजून घ्या एकमेकाचे विचार. पहा पती पत्नी मोटरसायकलीचे चाक असतात. पुढलं चाक म्हणजे पती, मागलं चाक म्हणजे पत्नी. कधी कधी ते मागलं चाक अडवाण करतो. मागलं चाक शांत असत नाही. पहा पुढल्यानं किती पळावं, मागल्यानं पुढल्याला जोडलेलं आहे. पुढलं पण जरा खड्ड्यात गेलं, मागला जाणून दिशी आदळतंय. विढाला रमादेवी नाचली उभ्या जोडणी हात. तिला सोडून म्हणून आले जगते करीत. मग पार्वतीने ही गलती पाहिली आणि डोक्याला हात लावून खाली बसली आणि म्हणली मी तुमचा एक पाऊल सुद्धा येत नाही. भगवान शंकर म्हणले आधीच म्हणालं होतं ना तर तू येऊ नको म्हणून, पण तुम्ही तर ऐकलं नाही. मग भगवान शंकर आणि गणपती पुढे निघाले. प्रथम चंद्रभागेत स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं. पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारीत लागाय तेव्हा भगवान शंकराने काय केलं? आपला नंदी सुद्धा वारीत घुसवला. वारकरी ओरडू लागले अरे घुसावे नंदी कुठून आला? त्यावेळेस भगवान शंकर म्हणले नंदीजी आता या वारकऱ्यांनी खाली वर झेंडा आहे तो जल झेंडा खाली गेला तर आपलं काही खरं नाही. एका ठिकाणी महाराज म्हणतात तू गावाने वारकरी अधिकारी याचे. मग नंदीला तिथे टेका मारुतीच्या मंदिरासमोर ठेवून भगवान शंकर आणि गणपती पुढे गेले.
पाहिलं दरबारामध्ये तर मुंगीला पाय ठेवणे इतकी सुद्धा जागा नव्हती. मग भगवान शंकराने काय केलं, नंदीला सांगितलं, नंदी तू इथेच थांब. मग नंदीला आणि गणपतीला मागेच मालकीच्या मंदिरात नेऊन ठेवलं आणि गणपतीला पुढे देवळात ठेवलं आणि भगवान शंकर मध्ये गेले. आणि मध्ये गेल्यानंतर पांडुरंगाने पाहिलं की भगवान शंकर माझ्या बुद्धीसाठी आले. तरच पांडुरंगाने विटेवरी उडी टाकली आणि भगवान शंकराला आपल्या डोक्यावर धारण करून घेतलं. तुम्ही आजही पहा, भगवान विठ्ठलाच्या डोक्यावर भगवान शंकराच्या आकाराची टोपी आहे. आणि आपल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात कोणी केली तर महादेवानी. म्हणून आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी विसरू नका, यालाच खरा जिज्ञासू भक्त म्हणतात. आपले गुरु जर ब्रह्माला जाणारे असतील तर हा आपल्याला नक्कीच उपदेश देतील. कारण आपण जिज्ञासू होण्याचा प्रयत्न करा. ते शांतीब्रह्म पैठणे वसलेले नाथ महाराज अभंगाचे शेवटचे चरण सांगतात.